वेलकम फ्युचर डॉक्टर्स करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो सर्वांचा जिव्हाळ्याचा असतो आणि नीट परीक्षा संपल्यापासून रिझल्ट लागल्यापासून ॲडमिशन होईपर्यंत जो इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे तो टॉपिक आज डिस्कस करणार आहे, तो म्हणजे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर ॲडमिशन फॉर ऑल स्टुडंट्स. वास्तविक सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागू शकतात त्यावरती आज आपण डिटेल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. वास्तविक ओपन कॅटेगरी असेल, EWS असेल, SC/BC असेल, OBC, SBC, व्हिजे, NT 1, 2, 3, SC ST, हिली एरिया, वुमन्स रिझर्वेशन, PWD, ऑर्फन एरिया, ऑर्फन असेल, किंबहुना डिफेन्स असेल, ह्या सर्व त्याचबरोबर हिली एरिया या सर्व प्रकारच्या रिझर्वेशनसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागू शकतात त्याच संदर्भात आज आपण डिटेल चर्चा करणार आहे. पहिलं जे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे स्टुडंट्स 8 to 10 पासपोर्ट साईज कलर फोटो. हे सगळ्यांकडे हे डॉक्युमेंट सुद्धा महत्त्वाचं आहे. 10 ते 20 तुमच्याकडे विद्यार्थ्यांचे पासपोर्ट साईजचे 10 ते 20 फोटो पाहिजे. दुसरं जे आहे ते स्टुडंट्स आधार कार्ड, अपडेटेड आधार कार्ड घ्या, त्याच्यावरचं स्पेलिंग वगैरे पाहून घ्या. हे कलर्ड पाहिजे. त्यानंतर हे ओरिजिनल असलं पाहिजे. नीट UG कन्फर्मेशन पेज, आपण जे NTA कडे फॉर्म भरला होता त्यावेळेस आपल्याला एक कन्फर्मेशन पेज मिळालेलं आहे. हे सुद्धा आपल्याला ॲडमिशनसाठी आवश्यक असतं. त्यानंतर चौथं जे डॉक्युमेंट आहे त्याला आपण ड्युली फिल्ड नीट UG 2026 ॲडमिट कार्ड, म्हणजे 2026चं ॲडमिट कार्ड जे आहे ते आपल्याला लागणार आहे. ते पण लक्षात घ्या की आपल्याला ॲडमिट कार्ड सुद्धा लागणार आहे. ॲडमिट कार्ड त्यावेळेस काही जणांकडे ॲडमिट कार्ड नसतं, पण ते सुद्धा डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक आहे हे लक्षात घ्या. म्हणजे ॲडमिट कार्ड जे 2026चं आहे ते 2026चं आपल्याला ॲडमिट कार्ड पाहिजे आहे. त्यानंतर नीट UG 2026 ऑनलाईन स्कोर कार्ड, 2026चं जे ऑनलाईन आलेलं आपले स्कोर कार्ड आहे ते सुद्धा आपल्याला पाहिजे आहे. त्यानंतर SSC म्हणजे 10वीचं मार्कशीट आणि 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, म्हणजे मार्क्स मेमो आपण म्हणतो, तेच म्हणजे 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड किंवा पासिंग सर्टिफिकेट. ह्या दोन मोस्ट गोष्टी आहेत. त्यानंतर कदाचित बऱ्याच वेळा ह्या दोन्ही सुद्धा एकत्रित समजा ICSE क्वेश्चन, ICSE त्याचबरोबर CBSE ह्याच्यासाठी मात्र CBSE साठी या दोन्हीसाठी आपल्याला हे दोन्ही एकच डॉक्युमेंट असतं. त्यामुळं आपल्याला ते डॉक्युमेंट चालतं की ज्याच्यावरती जन्मतारीख विद्यार्थी दिलेली असते ते बोर्ड सर्टिफिकेट असतं, त्याला आपण सर्टिफिकेट असं म्हणतो, किंवा आणि जे काही ज्याच्यावरती बोर्ड ज्या मार्कशीटवरती 10वीच्या फक्त मार्क्स असतात त्याला आपण मार्क्स मेमो असं म्हणतो किंवा मार्कशीट असं सुद्धा म्हणत असतो. बऱ्याच वेळा त्यानंतरचं जे टॉपिक आहे तो म्हणजे 12वीचं मार्कशीट. आता 12वीचं मार्कशीट आपल्याकडे पाहिजे. बोर्ड सर्टिफिकेट असेल किंवा नसेल तरी चालू शकतं. बऱ्यापैकी बोर्ड सर्टिफिकेट उशिरा येतं, त्यामुळे नसेल तरी काही काळजी करायचं काम नाही. 10वं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे नॅशनॅलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट. नॅशनॅलिटी म्हणजे राष्ट्रीयत्व, तुम्ही भारतीय असण्याचा पुरावा आपल्याकडे असला पाहिजे आणि त्यासाठी नॅशनॅलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं. म्हणजे दोन आहेत त्यात. कधी कधी डोमिसाईल सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट वेगवेगळे येतं. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट एकदा काढलं तर ते आयुष्यभर आपल्याला व्हॅलिड असतं. डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही कमीत कमी 15 वर्ष जर एका ठिकाणी राहत असेल तर ते कोणत्या शहरामध्ये राहिला याचं सर्टिफिकेट असतं. बऱ्याच वेळा नॅशनॅलिटी कम डोमिसाईल एज ह्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला एक सर्टिफिकेट मिळतं. हे कंपल्सरी आहे. तुम्ही भारताचा नागरिक असाल तरच ह्या सर्व गोष्टी करता येत असतात. त्यामुळं नॅशनॅलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट काढा. 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी काढलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला चालू शकते. त्याबद्दल काही बदल करण्यात काही फरक नाही. दुसरी गोष्ट 11वं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे क्लास 12th लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट, म्हणजे 12वी नंतर शाळा सोडल्याचा दाखला, हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर फिटनेस सर्टिफिकेट, कोणत्याही डॉक्टरकडून MD MS असतील, BMS MBBS या सर्व डॉक्टरच्या फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे. हे फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमधून घ्यावं किंवा सरकारी दवाखान्यातून घ्यावं असं काही नाही. तुम्हाला कोणत्याही मेडिकल प्रॅक्टिशनरकडून घेऊ शकता. आपण जे फॉर्मेट दिलेला आहे CET सेलचा तो फॉर्मेट तुम्ही आपल्या जे डॉक्टर आहेत ज्यांच्याकडून सर्टिफिकेट त्यांच्या लेटर हेडवरती प्रिंट काढा आणि त्यांची सही घ्या आणि लिहून सर्टिफिकेट घ्या. कदाचित त्यांचं लेटर हेड नसेल तर
हा फॉर्मॅट घेऊन त्याच्या ठिकाणी डॉक्टरांच्या हस्ते लिहून सगळं सर्टिफिकेट घ्या आणि त्या ठिकाणी सही घ्यायला पाहिजे, त्यांचा सिक्का असला पाहिजे, त्यामध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन नंबर असलं पाहिजे, त्याचबरोबर त्यांची डिग्री मेन्शन केलेली असली पाहिजे, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर त्याच्यावरती असला पाहिजे, त्याचबरोबर त्याचा ॲड्रेससुद्धा असला पाहिजे. हे सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला फॉर्म भरताना सुद्धा आपल्याला फिटनेस सर्टिफिकेट लागतं, ह्याला मेडिकल सर्टिफिकेट असं म्हणतो. त्यानंतर गॅप ॲफिडेव्हिट. गॅप ॲफिडेव्हिट म्हणजे जर समजा तुम्ही 2026च्या अगोदर कधीही परीक्षा दिलेली असेल तर त्या दिवसापासून या दिवसामध्ये काहीच काम केलेलं नाही किंवा काहीच शिक्षण फक्त घेतलेलं नाही, याच्या संदर्भातले गॅप सर्टिफिकेट आपल्याला बनवावं लागतं. ज्यांनी 2026 मध्ये नीटची परीक्षा दिली आणि 12वीची पण परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. 2026च्या अगोदर ज्यांनी परीक्षा दिली त्यांना गॅप ॲफिडेव्हिट असं म्हटलं जातं. 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती आपल्या सेतू कार्यालयात जाऊन आपल्याला ही गोष्टी करायच्या आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे रिलिजियस लिंग्विस्टिक मायनॉरिटी ॲफिडेव्हिट. बऱ्याच वेळा काही अल्पसंख्याकांचे कॉलेजेस आहेत, जैन मायनॉरिटी, मुस्लिम मायनॉरिटी, बौद्ध मायनॉरिटी किंवा हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी अशा प्रकारचे मायनॉरिटी किंवा अल्पसंख्याकांचं सर्टिफिकेट मिळतं. ते तुमच्या शाळा सुनेच्या दाखल्यावरती एक असलं पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण समजा मुस्लिम असेल, जैन असेल किंवा व्हॉट एव्हर मे बी, बौद्ध असेल किंवा हिंदी लिंग्विस्टिक, त्याला आपण सिंधी म्हणतो. आणि त्याच्यानंतर एक ॲफिडेव्हिटचा नमुना असतो. जे काही विद्यार्थी असतील त्यांच्यासाठीच हे आहे. मुस्लिमसाठी मुस्लिम मायनॉरिटीच्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळण्यासाठी प्रायोरिटीनं विचार केला जातो. त्या ठिकाणी तुम्ही रिलिजियस किंवा लिंग्विस्टिक, हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटीचं एक कॉलेज आहे मुंबईमध्ये, BMSचं कॉलेज आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या गोष्टीची लागत आहे. बऱ्याच वेळा BDS कॉलेजेस, फिजिओथेरपी कॉलेजेस किंवा BMS कॉलेजेस सुद्धा काही मायनॉरिटीचे आहेत, MBBS सुद्धा मायनॉरिटीचे आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला उपयोग होतो. जर तुम्ही मुस्लिम, हिंदू, सिंधी किंबहुना बौद्ध असाल तर तुम्हाला हे ॲफिडेव्हिट काढून घ्यायचं आहे. त्यानंतर स्टुडंट्स व्होटर ID किंवा अनेक्झर A, ज्यांचं 18 वर्ष मुलांचं झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना काही आवश्यकता नाही, त्यांना अनेक्झर A करायचा. अनेक्झर Aचा फॉर्मॅट आपल्याकडे उपलब्ध आहे किंवा कॉलेजवर असल्यामुळे तिथे सुद्धा उपलब्ध असतो. त्याच्यावरती सही करून द्यायची की आपलं 18 वर्ष पूर्ण झालेलं नाही. आणि ज्यांच्याकडे व्होटर ID असेल त्यांनी व्होटर ID आपल्याकडे ठेवायचं आहे. 16 नंबरचं आहे ते कॅरेक्टर सर्टिफिकेट क्लास 12, म्हणजे 12वी ज्या ठिकाणी आपली झाली त्या ठिकाणी जाऊन आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेटचा एक नमुना उपलब्ध आहे आपल्याकडे, त्या नमुन्यावरती कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट. मायग्रेशन म्हणजेच त्याला आपण स्थलांतर सर्टिफिकेट असं म्हणतो. फक्त महाराष्ट्राबाहेर ॲडमिशन घ्यायचं असेल, मग ते BMS, BHS, BDS, MBBS किंवा कोणतेही महाराष्ट्राबाहेर ऑल इंडियामधून कुठून जायचं असेल तर तुम्हाला हे मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं. गेल्या 2-3 वर्षापासून सगळेजण मायग्रेशन बोर्ड सर्टिफिकेट देत आहे, पण नसेल तरी सुद्धा एक वेबसाईट असते, त्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला मायग्रेशन सर्टिफिकेट महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर तुम्हाला फिजिकल स्वरूपामध्ये किंवा ऑनलाईन स्वरूपामध्ये मायग्रेशन किंवा स्थलांतर सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे असतं, ते आपल्याला आणणं आवश्यक आहे. 18व्या नंबरचं जे आहे ते CET सेल अप्लिकेशन फॉर्म. हे कधी आहे, आपण CET सेलकडे ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचा फॉर्म भरतो त्यावेळेस एक ॲप्लिकेशन फॉर्म 2 ते 3 पानाचा येतो, तो आपल्याकडे असणं आवश्यक आहे. ते आता तुमच्याकडे कुणाकडेच असणार आहे. ज्यावेळेस फॉर्म भरेल त्यावेळेस तुम्हाला ते येतं, ते सुद्धा आपल्याला ॲडमिशनसाठी आवश्यक असतं. आणि 19वं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे कॉलेज अलॉटमेंट लेटर. कॉलेज अलॉटमेंट लेटर म्हणजे तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट लेटर आवश्यक असतं. म्हणजे आता ते नसणार आहे, तुम्हाला ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस तुमच्याकडे ते अलॉटमेंट लेटर येईल, आता तुमच्याकडे नसणार आहे. आता हे जे डॉक्युमेंट्स आपण पाहिले सगळे हे सर्वांसाठी आवश्यक आहे, फॉर ऑल स्टुडंट्स, सगळ्यांसाठी. म्हणजे पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड असेल, कन्फर्मेशन NTA कडेचं ॲडमिट कार्ड आहे, स्कोर कार्ड आहे, त्यानंतर 12वी 10वीचं मार्कशीट आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे, नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, फिटनेस सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, गॅप ॲफिडेव्हिट आणि हिंदी लिंग्विस्टिक किंवा रिलिजियस लिंग्विस्टिकचं मायनॉरिटीचं सर्टिफिकेट, व्होटर ID, कॅरेक्टर सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट, CET सेलचं अप्लिकेशन फॉर्म, प्रत्यक्ष CET सेलला फॉर्म भरल्यानंतर जे 3 पानी मिळतं ते, आणि कॉलेज अलॉटमेंट लेटर, हे सर्वांसाठी आवश्यक आहे. आता काही ठराविक कॅटेगरी असते त्यांच्यासाठी कोणतं आवश्यक आहे त्या संदर्भात आज आपण बघूया. ते म्हणजे ह्यामध्ये आपण SC, ST, VJ, NT, OBC, SBC आणि SEBC या विद्यार्थ्यांसाठी काय लागतात हे तर वरचे सगळ्यांसाठी लागले, परंतु आता या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी काय काय लागू शकतात बघा. कास्ट सर्टिफिकेट कधीही काढलेलं असेल ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लॉंग लाईफ व्हॅलिड असतं, त्याला आपण जातीचं प्रमाणपत्र असं म्हणतो. ते तुम्ही गेल्या वर्षी काढलेलं असेल, 5 वर्षापूर्वी काढलेलं असेल तरी सुद्धा चालू शकतं. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट वरती आधारित तुम्हाला
कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जिल्हा समाज कल्याणकडे आपल्याला अप्लाय करावं लागतं आणि त्यासाठी तुमचं वडिलाचं शाळा सोडल्याचा दाखला, तुमचा शाळा सोडल्याचा दाखला, तुमच्या आजोबाचा 1968च्या पूर्वीचा तुम्हाला तेच जात असलेला दाखला व्हॅलिडिटीसाठी लागतं. हे कंपल्सरी आहे. हे जर तुमच्याकडे नसेल तर व्हॅलिडिटी नसेल तर तुमची कास्ट ती होत नाही, ओपनमध्ये तुम्ही जाता. नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट त्याला आपण उन्नत गटात समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र असं म्हणतो किंवा प्रगत गटात समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र. पाठीमागच्या 3 वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित पुढे 3 वर्ष व्हॅलिड असणारं किंवा वैध असणारं असं एक सर्टिफिकेट मिळतं, त्याला नॉन क्रिमिलेअर किंवा NCL असं म्हणतात. ह्याच्यासाठी सुद्धा उत्पन्नाची मर्यादा काढून टाकलेली आहे. SC आणि ST या कॅटेगरीला मात्र आपल्याला नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट लागत नाही, कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी फक्त लागते. बाकी सर्व कॅटेगरीला मात्र नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट सुद्धा लागतं. सेंट्रल फॉर्मेटमध्ये आपल्याला जर सेंट्रलमध्ये अप्लाय करायचं असेल तर 9 फॉर्म नंबर 9 असं म्हटलं जातं. तर या नंबरचं सेंट्रल फॉर्मेटमधलं आपल्याला OBC नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट पाहिजे असतं सेंट्रलसाठी. एम्स, जिपमर असे किंवा दुसऱ्या राज्यामध्ये आपल्याला OBC मधून जायचं असेल तर त्यासाठी सेंट्रल फॉर्मेटमधलं एक नवीन सर्टिफिकेट मिळतं, ते आपल्याला घ्यावं लागत असतं. SC ST साठीचं जो सुद्धा गव्हर्नमेंटचं जे सेंट्रल फॉर्मेट आहे त्या फॉर्मेटमधलं सर्टिफिकेट सेंट्रलसाठी लागणार आहे किंवा दुसऱ्या राज्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे हे सगळं SC ST आणि सर्व कॅटेगरीसाठी लागणारे हे डॉक्युमेंट्स आहेत. नंतर आता टिपिकल EWS साठी पाहूया. EWS या कॅटेगरीसाठी ॲडिशनल कोणते डॉक्युमेंट्स लागतात तर 1 एप्रिल 2026 नंतर काढलेलं जे सर्टिफिकेट आहे, 1 एप्रिल 2026च्या नंतर काढलेलं सर्टिफिकेट जे आहे ते सर्टिफिकेट आपल्याला काढणं आवश्यक आहे. म्हणजेच आतासाठी जर ज्यांना अप्लाय करायचं त्यांना 1 एप्रिलच्या नंतरच काढलं. एका समजा 1 एप्रिलच्या अगोदर म्हणजे मार्चमध्ये काढलं असेल ते व्हॅलिड नाही, त्याच मार्चच्या एंडला संपलेलं असतं. समजा तुम्ही फेब्रुवारी किंवा डिसेंबरमध्ये काढले असेल तर हे या मार्च एंडला ते सर्टिफिकेटचं व्हॅलिडिटी संपलेली आहे. तुम्ही आता 1 एप्रिल 2026 पासून काढलेलं सर्टिफिकेट स्टेट फॉर्मेटमधलं असलं पाहिजे. म्हणजेच ॲनेक्झर, आपण त्याला ॲनेक्झर A असं म्हणतो. ॲनेक्झर A नावाचं EWS सर्टिफिकेट पाहिजे. त्याला आपण इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणतो. त्याचबरोबर त्याला आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असं म्हणतो. आणि हे जे घटक आहे ते प्रमाणपत्र जर समजा वरील कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन तुमच्याकडे उपलब्ध नसेल, तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुमच्या रिसेंट वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित आपल्याला EWS सर्टिफिकेट मिळतं. त्याचबरोबर सेंट्रलमध्ये भाग घेण्यासाठी सेंट्रल फॉर्मेटमध्ये आपल्याला 1 एप्रिल 2026च्या नंतरचं काढलेलं सेंट्रल फॉर्मेटमधलं आपल्याला EWS सर्टिफिकेट आवश्यक आहे. आता हा टॉपिक झाला EWS साठी. पुढे आपण पाहूया ॲडिशनल डॉक्युमेंट्स फॉर डिफेन्स कॅन्डिडेट. डिफेन्स कॅन्डिडेटसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात. आता डिफेन्समध्ये जर पाहायला गेलं आपण तर डिफेन्स 1, डिफेन्स 2 आणि डिफेन्स 3 असं येतं. आता डिफेन्स 1 हे असतंय त्याच्यासाठी काय लागणार आहे बघा. फक्त डिफेन्स 1 साठी एक्स सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही ड्युटी केली तिथे एक फॉर्मेट आहे आपल्याकडे उपलब्ध, त्या फॉर्मेटवरती जाऊन किंवा त्यांच्याकडे पण उपलब्ध असतो त्या फॉर्मेटवरती सही आणायला पाहिजे असतं तुमच्या ऑथोराइज्ड ऑफिसरकडून, त्याच्यावरची सही पाहिजे डिफेन्स 1 साठी. आता डिफेन्स 2 आणि डिफेन्स 3 साठी काय लागते बघा. डिफेन्स 2 म्हणजे काय की ॲक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट. आता ही डिफेन्स 1 जे आहे ते माजी सैनिकासाठी आहे, हे मात्र चालू सैनिकांसाठी आहे. आता डिफेन्स 1 जे आहे ते ॲक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही कुठं ड्युटी करता त्याचं ॲक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट एक मिळतं, त्याचं फॉर्मेट पण आपल्याकडे उपलब्ध आहे किंवा तुमच्या तिथे कार्यालयात पण उपस्थित असतं, ते सर्टिफिकेट आपल्याला घेणं गरजेचं आहे. हे डिफेन्स 2 साठी, त्याचबरोबर डिफेन्स 3 साठी सुद्धा. त्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट ऑफ डिफेन्स पर्सन, म्हणजे डिफेन्स पर्सन आता समजा उदाहरणार्थ जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थ्याचे पालक जो आहे तो त्याचं डोमिसाइल सर्टिफिकेट, म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रात असेल महाराष्ट्र डोमिसाइल सर्टिफिकेट त्या पालकाचं, हे डिफेन्स 1 साठी आणि डिफेन्स 3 साठी लागतंय. आता डिफेन्स 2 जे आहे ते चालू सैनिक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि जे काही डिफेन्स 3 आहे ते दुसऱ्या राज्यातल्या विद्यार्थ्यांचं डोमिसाइल जरी हरियाणा कर्नाटक असेल आणि तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये येणार असाल तरी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्राच्या 85% इलिजिबल आहे. तुम्हाला हे ॲक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट आपल्याला डिफेन्स 3 साठी लागणार आहे. लक्षात आलं का. डिफेन्स 3 साठी आणि डिफेन्स 3 साठी हे पण सर्टिफिकेट लागणार आहे, डोमिसाइल सर्टिफिकेट पण लागणार आहे आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट फ्रॉम डिफेन्स 3 ओनली. म्हणजे डिफेन्स 3 म्हणजे काय. आता डिफेन्स 1 म्हणजे काय बघा, जे विद्यार्थ्यांचे पालक रिटायर्ड डिफेन्स आहेत अशा विद्यार्थ्यांना, त्यांना काय लागणार आहे, त्यांच्यासाठी काय लागणार आहे बघा. एक सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट एक लागेल, म्हणजे एक सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट लागेल, त्याचबरोबर डोमिसाइल सर्टिफिकेट लागेल तुम्हाला डिफेन्स पर्सनचं, म्हणजे त्याचंच स्वतःचं
एवढे 2च कागद लागतील. डिफेन्स 2 मध्ये काय, जे ॲक्च्युअल सर्व्हिसला आहेत कुठं तरी, समजा जम्मू काश्मीरमध्ये असतील, पंजाबमध्ये असतील, ॲक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट एक लागेल तुम्हाला डिफेन्ससाठी, आणि दुसरा डिफेन्स 2 साठी आणखी एक लागेल. ॲक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट एक असेल ना तर संपला विषय, त्यांना काहीच लागणार नाही आहे. आता डिफेन्स 3 साठी मात्र लक्षात घ्यायचं आहे, डिफेन्स 3 साठी मात्र हे 3 गोष्टी लागणार आहेत. कोणत्या? ट्रान्सफर सर्टिफिकेट. डिफेन्स 3 म्हणजे काय की दुसऱ्या राज्यातला एखादा व्यक्ती आपल्या राज्यामध्ये जर ट्रान्सफर झालेला असेल आणि त्याची 10वी 12वी जर महाराष्ट्राच्या बाहेर झालेली असेल तर तुम्हाला डिफेन्स 3 मधून ॲडमिशनसाठी 85% इलिजिबल आहात. त्यामुळं तुम्हाला ट्रान्सफर सर्टिफिकेट एक लागेल, की म्हणजे तुम्ही दिल्लीहून महाराष्ट्रात आलाय ते एक सर्टिफिकेट लागेल. त्याचबरोबर ॲक्च्युअल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागेल. ॲक्च्युअल सर्व्हिस कुठे चालू आहे समजा नागपूरमध्ये तर ते तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. आणि त्याचबरोबर डोमिसाईल सर्टिफिकेट, जरी तुम्ही हरियाणात असाल, मुंबईत असाल, दिल्लीत असाल, हे सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे. हे 3 असेल तर तुम्ही 4.7 4.8 या क्लॉज अंडर तुम्ही CET सेलमध्ये 85% इलिजिबल होत असता. एकंदरीत पुढच्या नंतरचा जो डॉक्युमेंट, ॲडिशनल डॉक्युमेंट्स जे आहेत ते तो MKB कॅन्डिडेट्स. MKB म्हणजे काय? महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड एरिया बॉर्डर कॅन्डिडेट्स. जे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या बॉर्डरवरती अशी काही खेडी आहेत जवळपास 500-550, या सगळ्या खेड्यामध्ये डिस्प्युटेड एरिया आहे, ते कर्नाटकचे काही जण, कर्नाटकमध्ये आमच्या राज्यात आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये, अशा विद्यार्थ्यांसाठी काही सीट्स उपलब्ध आहेत. त्या सीट्समध्ये MBBS BDS मध्ये गव्हर्नमेंटमध्ये 2, MBBS मध्ये 8, BMS मध्ये 6 असे जे सीट्स उपलब्ध आहेत. त्या MKB विद्यार्थ्यांसाठी आपल्याला डिस्प्युटेड एरिया सर्टिफिकेट एक लागतं. ते कुठं मिळतं? जिथं सेतू कार्यालय आहे तिथं तुम्हाला डिस्प्युटेड एरिया सर्टिफिकेट मिळतं. मदर टंग तुमची मराठी असली पाहिजे. तुमचं मराठी भाषा असल्याचं प्रमाणपत्र लागेल. ते तुमच्या 12वी किंवा 10वीच्या शाळेतल्या मुख्याध्यापकाकडून तुम्हाला घ्यायचं आहे. एनी प्रूफ शोईंग SSC आणि HSC डिस्प्युटेड एरिया. तुम्ही 10वी आणि 12वी त्या डिस्प्युटेड एरियामध्येच झालेला आहात. ह्या गोष्टी 10वी किंवा 12वी दोन्हीमधलं कोणतंही एक जर झालेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला ह्याचा लाभ घेता येतं. ह्या सीटसाठी उपलब्ध आहे. ह्याचं मेरिट कमी असतं MKB साठी. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना MKB कोट्यासाठी अप्लाय करायचे असे विद्यार्थी सुद्धा अप्लाय करू शकता. कर्नाटकाच्या बॉर्डरवरती असतंय, दरम्यान ह्याचं खूप कमी मेरिट लागतं. त्यानंतर पुढचा ॲडिशनल डॉक्युमेंट्स फॉर हिली एरिया डॉक्युमेंट्स. हिली एरिया कॅन्डिडेट्स म्हणजे काय बघा, ज्यांना डोंगरी विभागात आहेत अशा विद्यार्थ्यांचे हिली एरिया सर्टिफिकेट फ्रॉम ऑफ स्टुडंट, विद्यार्थ्याचं हिली एरियाचं सर्टिफिकेट आपल्याला एक लागेल. त्यानंतर विद्यार्थ्याच्या पालकाचं सुद्धा डोमिसाईल सर्टिफिकेट हिली एरियाचं असलं पाहिजे. आता कधी कधी काय होतं की डोमिसाईल, उदाहरणार्थ मी साताऱ्याच्या हिली एरियामध्ये राहत असेल आणि शिक्षण जर समजा नाशिकच्या हिली एरियामध्ये घेतलेलं असेल तरी सुद्धा चालतं. कोणत्याही हिली एरियामध्ये घेतलेलं असलं पाहिजे. एनी प्रूफ शोईंग कॅन्डिडेट्स SSC और HSC हिली एरिया और तालुका ऑफ डोमिसाईल. आता उदाहरणार्थ धरून चाला की 10वी किंवा 12वी हिली एरियाच्या गावामध्ये, हिली म्हणजे डोंगरी विभागामध्ये झालेल्या गावामध्ये, किंवा तालुका पेरेंट्स डोमिसाईल म्हणजे तालुका पेरेंट्समध्ये तुमचा जे काही तालुका आहे त्या तालुक्याच्या, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्याच्या तालुक्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्याला आवश्यक आहे. ह्याचा अर्थ हिली एरियासाठी ह्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. त्यानंतर ॲडिशनल डॉक्युमेंट फॉर PWD स्टुडंट्स. PWD साठी तुम्हाला पहिलं डॉक्युमेंट जे आहे ते तुम्ही सेंट्रलमधून फॉर्म भरताना NTA कडे PWD मधून भरला असलं पाहिजे आणि तुमच्या मार्कशीटवरती किंवा ॲडमिट कार्डवरती PWD म्हणून आलं पाहिजे. एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरी गोष्ट, ह्याच्या व्यतिरिक्त PWDचं तुमचं UDID कार्ड जे सिव्हिल हॉस्पिटलला मिळालं ते तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी सर्टिफिकेट डिसॅबिलिटी फ्रॉम डिझाईन्ड सर्टिफिकेट इश्यू इन सेंटर्स, म्हणजे भारत देशामध्ये एकूण 16 सेंटर्स आहेत. त्यामध्ये जे हॉस्पिटल एक आहे, नागपूरमध्ये आहे, पुन्हा मुंबईमध्ये काही दोन्ही हिअरिंग सेंटर्स वगैरे आहेत. या सगळ्या सेंटर्समधून आपल्याला फिजिकल व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट एक आवश्यक आहे. हे नसेल तर काही उपयोग नाही, तुम्हाला PWDचा आरक्षणाचा लाभ होत नाही. त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे त्याला आपण ऑर्फन असं म्हणतो. ऑर्फन रिझर्वेशन म्हणजे त्याला आपण अनाथ असं म्हणतो. ह्या ऑर्फनसाठी ऑर्फन सर्टिफिकेट फ्रॉम वुमन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र सरकारतर्फे जिल्हा ह्याच्यामध्ये महिला बाल कल्याण विभागामधून आपल्याला ऑर्फन असलेलं, म्हणजे तिचे आई आणि वडील दोन्ही एक्सपायर झालेले असेल तर अशांना अनाथाचं सर्टिफिकेट मिळतं, त्याला हे ऑर्फन सर्टिफिकेट मिळतं. हे ऑर्फन सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यासाठी 2% आरक्षण आहे. 100% कितीही मार्क्स असले तुमचा नंबर लागू शकतो. पालक आई वडील दोन्ही हयात नसले पाहिजे. हे याच्यासाठीचं महिला बाल कल्याण विभागामधूनचं सर्टिफिकेट आपल्याला आवश्यक आहे. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपण डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर ऑल कॅटेगरीज, त्याच्यामध्ये ऑर्फन पाहिलं, PWD, हिली एरिया,
त्याचबरोबर EWS असेल, MKB रिझर्वेशन, त्यानंतर डिफेन्स आहे, त्यानंतर SC ST OBC, त्याचबरोबर SC BC VJ NT या सर्वांसाठी लागणारे डॉक्युमेंट्स आणि सर्वांसाठी लागणारे डॉक्युमेंट्स हे तर सर्व एकूण 19 प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला सगळ्यांना आवश्यकच आहे. परंतु प्रत्येक कॅटेगरीसाठी सुद्धा लागणारी डॉक्युमेंट्सची आवश्यकता असते. एकंदरीत सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपण या माध्यमातून विस्तृतरित्या डॉक्युमेंट्स कोणते आवश्यक आहे सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता इथून पुढे जवळपास 5 ते 10 दिवसामध्ये ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल. त्यावेळेसपर्यंत हे डॉक्युमेंट्स तयार ठेवणं गरजेचं आहे. ह्याची PDF बनवायची आहे. त्याचं 200 KB पेक्षा कमी साईज असणारे PDF आपल्याला बनवायचे की अपलोडसाठी आपल्याला उपयोगी होऊ शकतं. या सर्व गायडन्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये ज्या विद्यार्थ्यांना यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या 9511811310 9421066225 या नंबरवरती संपर्क करून पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवू शकता. आपलं एक बुकलेट आहे. हे बुकलेट आपल्या महाराष्ट्रभर सगळे वितरित होत आहे. जवळपास 450 रुपये पोस्टेज सहित आपण 500 रुपये पाठवलं तर तुमच्या घरपोच आपल्याला 3 दिवसामध्ये देण्याचा आपण प्रयत्न करू. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमचा करिअरचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.